नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नुकतीच जी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली, त्या संदर्भातील माहिती बघणार आहोत. त्यात आपण भारताकडून परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीमध्ये कोण उपस्थित होते? त्याचप्रमाणे क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे कोणते? आणि तसेच क्वाड म्हणजे नेमकं काय? या संदर्भातील सर्व माहिती बघणार आहोत. तर यंदाची म्हणजेच 2025ची अमेरिकेत वॉशिंग्टन डी.सी. येथे 10वी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली. भारताकडून परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर या बैठकीला उपस्थित होते. या दौऱ्याचा मुख्य उद्देश क्वाड ग्रुपच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणे आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये दहशतवादामुळे कसे प्रदेशाचं नुकसान होतंय याची जाणीव करून देणे हा आहे. 10व्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत प्रादेशिक सुरक्षा, दहशतवाद विरोधी सहकार्य आणि इंडो पॅसिफिक प्रदेशात स्थिरता यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली. भारताकडून परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर, अमेरिकेकडून परराष्ट्र सचिव मार्को रुबियो, जपानकडून परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया, ऑस्ट्रेलियाकडून परराष्ट्र मंत्री पेनी बोंग हे नेते 10व्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत उपस्थित होते. या परिषदेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताचा दृष्टिकोन मांडला. चला तर तो दृष्टिकोन बघूया. परराष्ट्र मंत्री म्हणाले की जगाने दहशतवादाबद्दल शून्य सहिष्णुता दाखवली पाहिजे. दहशतवादाचे बळी आणि गुन्हेगारांना कधीही समान वागणूक दिली जाऊ नये. भारताला आपल्या लोकांना दहशतवादापासून वाचवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि आम्ही हा अधिकार वापरू, असे डॉक्टर जयशंकर या परिषदेत म्हणाले. भारताने ऑपरेशन सिंधूद्वारे दहशतवाद विरुद्ध निर्णायक कारवाई केली आहे, जी अचूक आणि योग्य होती. परराष्ट्र मंत्र्यांनी क्वाड भागीदारांना भारताची दहशतवाद विरोधी भूमिका समजून घेण्याचे आणि त्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. डॉक्टर एस. जयशंकर यांनी दहशतवादाची मानवी किंमत म्हणजेच द ह्युमन कॉस्ट ऑफ टेररिझम यावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटनही केले. हे प्रदर्शन जगभरातील दहशतवादी हल्ल्यांचे सामाजिक, आर्थिक आणि मानसिक परिणाम अधोरेखित करते. सीमापार दहशतवाद, विशेषतः पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद याविरुद्ध जागतिक समर्थन मिळवण्यासाठी भारताने घेतलेले हे एक धोरणात्मक पाऊल मानले जात आहे. क्वाडचा फुल फॉर्म क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग असा आहे. क्वाड हे 4 देशांचा समावेश असलेले एक धोरणात्मक मंच आहे. क्वाडमध्ये भारत, संयुक्त अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांचा समावेश आहे. 2007 मध्ये तत्कालीन जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी या युतीला क्वाड संघटना असे नाव दिले. क्वाडचे प्राथमिक उद्दिष्टांमध्ये सागरी सुरक्षा, हवामान बदलांच्या जोखीमांना तोंड देणे, प्रदेशात गुंतवणुकीसाठी परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम तयार करणे आणि तांत्रिक नवकल्पनांना चालना देणे यांचा समावेश आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10व्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीतील काही महत्त्वाचे आणि भारताचा दृष्टिकोन बघितला. त्याचप्रमाणे क्वाड म्हणजे नेमकं काय आणि या क्वाड संघटनेमध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश आहे तेही बघितलं. सरळ सेवा, तलाठी, पोलीस भरती, एम-पी-एस-सी, एस-एस-सी-जी-डी यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. 10व्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकी संदर्भात योग्य विधाने असलेला पर्याय निवडा. विधान अ. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची 10वी बैठक भारतात पार पडली. विधान ब. भारताकडून डॉक्टर एस. जयशंकर या बैठकीला उपस्थित होते. या प्रश्नाचे पर्याय आहेत: पर्याय पहिला फक्त अ बरोबर, पर्याय दुसरा फक्त ब बरोबर, पर्याय तिसरा अ आणि ब दोन्ही बरोबर, पर्याय चौथा अ आणि ब दोन्ही चूक. या प्रश्नाचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि या टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.